रसिको नमस्कार मंडळी, माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर या यूट्यूब चॅनलवरती आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या सर्वांसाठी मी जो एक वेगळाच विषय घेऊन आलोय, खरं तर तो विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानूनच तो मी खरं तर विषयाची निवड केली आजच्या. विद्यार्थी मित्र, तुम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये जाता किंवा कॉलेजला जाता, शाळा महाविद्यालय म्हटलं की तिथे क्लासरूम असतात, सायन्स लॅब असते किंवा म्युझिक रूम असतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथालय अर्थात लायब्ररी असते. मग मला सांगा, तुम्ही जर कल्पना केली की ग्रंथालय आपल्याशी जर बोलू लागलं तर काय होईल? तर विद्यार्थी मित्र, आज खरं तर तोच विषय मी आणलाय आणि विषय आहे ग्रंथालयाचे मनोगत. ग्रंथालय जसं काय आपल्याशी बोलतंय आणि त्या दृष्टीनेच आपण हा व्हिडिओ ऐका आणि लायब्ररी काय म्हणू इच्छिते, काय आपलं म्हणणं गाऱ्हाणं विद्यार्थ्यांकडे मांडू इच्छिते ते ऐका या विचारांमधून. ग्रंथालयाचे मनोगत. तर ग्रंथालय सुरुवातीला काय म्हणतोय बघा, मी आहे तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालय. प्रत्येक गावात सार्वजनिक ग्रंथालय असतं गव्हर्नमेंटचं, बरोबर की नाही? तुमच्या गावातील एका विद्वान व्यक्तीच्या ग्रंथसंग्रहातून खरं तर माझा जन्म झाला. म्हणजे पुस्तकं जी असतात की नाही, ती फार मोठे मोठे ग्रंथ एका ज्या ठिकाणी ठेवले जातात आणि विद्वान लोक जे असतात, ज्यांना वाचनाची खूप आवड आहे, वाचनप्रेमी किंवा वाचनवेडे जे लोक आहेत, त्यांच्याच कोणाच्या तरी माध्यमातून या लायब्ररीचा जन्म झाला. म्हणून ते म्हणतात, लायब्ररी म्हणते की विद्वान माणसांच्या कल्पनेत माझा जन्म झाला. अनेक ग्रंथ जे आहेत त्यांनी त्या माणसांनी काय केले, माझ्या तिथे जमवले होते. आणि त्यांनी काय केलं, मृत्यूपूर्वी त्यांनी संग्रह जो आहे तो सगळा पुस्तकांचा तो नगरपालिकेच्या ताब्यात दिला किंवा हवाली केला आणि एक छान असं ग्रंथालय तुमच्या गावामध्ये सुरू झालं. आता हेच ग्रंथालय त्यांच्याशी बोलतं आणि ग्रंथालय सांगतं की आज त्या घटनेला जवळजवळ 100 वर्ष झाली, म्हणून शताब्दी सोहळा खरं तर साजरा होत आहे माझा, असं लायब्ररी सांगतेय. आणि माझ्यासाठी आता हा एक नवीन छानपैकी इमारत देखील पूर्णपणे बांधून झाली. कारण का, तर पुस्तकं जर आपल्याला सुस्थितीत आणि व्यवस्थित टापटीपणे ठेवायची असतील तर उत्तम आणि अगदी व्यवस्थित आलेशान सुसज्ज ग्रंथालय आपल्याला पाहिजे. म्हणून ग्रंथालय म्हणते की माझ्यासाठी आता इमारत पण तयार झाली. पुस्तकं ठेवण्यासाठी खास पैकी कपाटं देखील उत्तम रीतीने बनवण्यात आलेली आहेत, बरोबर की नाही? ग्रंथांची फाट तूट किंवा कुठच्याही प्रकारची त्यांची देखभाल व्यवस्थित राहावी आणि त्यांची पानांची परिस्थिती बिघडू नये, देखभाल उत्तम रीतीने करण्यासाठी छानपैकी कपाटं छान बनवले आहेत. खास सेवक जे आहेत लायब्ररीमध्ये शिपाई नेमण्यात आलेत आणि शिवाय ग्रंथपाल म्हणजे लायब्ररी अटेंडंट हा एक जाणकार तज्ज्ञ माणूस तिथे आहे आणि तो छान सगळ्या गोष्टीची अतिशय देखभाल करतोय. आणि येणाऱ्या प्रत्येक वाचकाला हवं ते पुस्तक मिळालंच पाहिजे असा त्या सगळ्यांचा अगदी कटाक्ष असतो. आणि त्यामुळे अभ्यासक लोक जे आहेत त्यांना इथे यायला खूप आवडतं आणि अतिशय आनंदाने ते त्यांना हवं ते पुस्तक इथे येऊन मनमुरादपणे वाचण्याचा आनंद घेतात. त्याचप्रमाणे सामान्य लोक जे आहेत त्यांच्यामध्ये देखील माझ्याकडे यायला आवडतं. म्हणजे सामान्य लोकांना पण माझ्याकडे खूप इंटरेस्ट आहे. आणि अगदी तुम्हाला अगदी सांगतो की देणगीदार असू द्या, वर्गणीदार असू द्या किंवा नित्यनियमाने जे लोक आहेत वाचणारे ते इथे येतातच. आणि ते अनेक वृत्तपत्र असतात वेगळ्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नड अशा वेगळ्या भाषांमधली वृत्तपत्र वाचण्यासाठी पण काही वाचक जे आहेत ते येत असतात आणि मनमुरादपणे वृत्तपत्र वाचण्याचा देखील आनंद घेतात. आणि ती सगळं वाचून काढल्यानंतर तुम्हाला आणखीन जर वाटलं की काही द्वैमासिक त्रैमासिक वाचायची तर ती पण ती वाचतात. काही वेगळी अवांतर पुस्तकं ती इथे बसून वाचतात किंवा घरी वाचायला पण नेतात. माझ्याकडे सगळ्यांना अगदी खुला प्रवेश असतो बरं का. म्हणजे लायब्ररी असं म्हणते की मी कोणालाही लहान मोठा किंवा कमी जास्त असं अजिबात समजत नाही. म्हणून वाचक जो आहे तो स्वतः बरोबर कपाटापाशी जातो आणि त्याला हवं ते पुस्तक बघू शकतो, वाचू शकतो, आवडीने घरी घेऊन जाऊ शकतो आणि वाचून झाल्यावर पुन्हा माझ्याकडे त्याने आणून द्यावं, इथे जमा करावं, आहे की नाही? आवडेल ते पुस्तक घरी वाचायला त्याला परवानगी आहे लायब्ररीची. आणि त्याच्यामुळे माझ्याकडे येणारा जो वाचक आहे तो अगदी फारच म्हणजे त्याला फार सुज्ञ म्हणजे वाचक सुज्ञ असावा, परंतु त्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तम ज्ञान पाहिजे असं काही नाहीये. कुणीही येऊन माझ्याकडे पुस्तकं वाचण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकतो. आणि माझ्यावर मग हे सगळं मिळाल्यामुळे लोक लायब्ररीवरती म्हणजे ग्रंथालयावरती खूपच खुश असतात असं लायब्ररी सांगते. माझ्याकडे एक संदर्भ विभाग देखील आहे बरं का. म्हणजे लायब्ररी असं सांगते मुलांनो की समजा तुम्हाला जर एखादी गोष्ट पटवून द्यायची आहे, एखादं उदाहरण तुम्ही दिलं तर तुम्हाला संदर्भ देखील सांगता आला पाहिजे. म्हणून माझ्याकडे एक संदर्भ विभाग देखील माझ्या इथे आहे
इथे काय करतात, वाचक कोणतंही पुस्तक घेऊन बसू शकतो आणि आपल्याला त्याला हव्या त्या विषयावरती तो उत्तम रीतीने अभ्यास करू शकतो. त्यामुळे BA किंवा MA वगैरे जे आहेत त्या विद्यार्थ्यांची पण चांगलीच उत्तम रीतीने सोय झाली आणि माझ्याकडे ग्रंथांचा फार मोठा साठा जो आहे तो फार पूर्वीपासून जपलाय. त्याच्यात जुनी मासिकं आहेत, शिवाय माझ्या संग्रहामध्ये काही त्रैमासिकं आहेत, काही जुने वार्षिक अंक आहेत. मग ते मराठी भाषेत जे शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या अभ्यासकांना खूपच उपयुक्त अशी बरीच पुस्तकं आहेत. जुनी बरीच मासिकं पण आपण म्हणजे दुर्मिळ पुस्तकं ज्या ठिकाणी मिळत नाहीत ती सगळी पुस्तकं साठवून जपून मी माझ्या इथे ठेवलेली आहेत. म्हणून हे माझं खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे ग्रंथालय असं म्हणतंय की इथे अप टू डेट पुस्तकं कशी राहतील याची मी पूर्णपणे काळजी घेत असते. ह्या सगळ्या ग्रंथांची, मासिकांची किंवा वृत्तपत्रांची किंवा जे जे साहित्य इथे आहे त्या सगळ्यांची देखभाल करावी लागते मला. आणि त्याच्यासाठी इथला सेवक वर्ग जो आहे तो खास सुशिक्षित आणि उत्तम रीतीने लायब्ररीची पारख असलेला, उत्तम रीतीने शिक्षण घेतलेला असावा लागतो. आणि जुन्या मासिकांची काळजी समजा जर तुम्ही घेतली नाही तर त्याला वाळवी लागेल, कीड लागेल, आहे की नाही, उंदीर लोक खराब करतील आणि पाली वगैरे जे असतात की नाही, पाली त्या पण खराब करतील. म्हणून मला असं वाटतं की आपला ज्ञानाचा जर तुम्हाला अनमोल ठेवा किंवा साठा जपायचा असेल किंवा मिळालेलं ज्ञान टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला लायब्ररीशिवाय तरुणोपाय नाही. पुस्तकं जर वाचली नाहीत तर तुम्हाला ज्ञान मिळणार नाही आणि जर जुनी पुस्तकं मिळाली नाहीत तर आपल्याला ज्ञान घ्यायचं कुठून. तेव्हा इथले सगळे सेवक जे आहेत ते उत्तम प्रशिक्षित आहेत आणि अशा तऱ्हेने लायब्ररी म्हणते मी तुमच्या खूपच उपयोगी पडत असते. आणि तुमच्या सगळ्यांच्या गावातील एक प्रमुख जो असतो तो असतो सरपंच. आणि सरपंच जो असतो तो काय करतो तर लायब्ररी हे आपल्या सगळ्यांचं प्रमुख मोठं, जसं आपण काय करतो माणूस सुशोभित दिसावा म्हणून गळ्यात दागदागिने घालतो, तसं लायब्ररी हा एक सगळ्यांचा प्रमुख अंगभूषण आहे असं लायब्ररी सांगते. आणि या सगळ्या मनोगतातून लायब्ररीला हेच सांगायचं आहे की बाबांनो, आत्तापर्यंत जसं मला जपलंय तसं पुढेही आजीवन जपा, एवढाच एक सकारात्मक संदेश लायब्ररी देते आणि तिचं मनोगत तिथे संपवते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.